किती बिचारी बाई आहे, किती सुना छळतात. मग तुमची दया येणार आई, मग तुम्हाला खूप लाईक्स मिळणार. मग तुमचे जे रील्स असतील ना ते लोक शेअर करणार आणि खूप फेमस होणार आई. तुम्हाला खूप पैसे मिळणार. आई 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 एवढे पैसे मिळाल्यावर तुम्ही काय करणार आई? काय करणार? नाही म्हणजे तसा काही विचार नाही केलाय. माझा ताटगडी बसलाय ना तिथं उसामध्ये. त्यानं म्हणून आता का बस झालं बाबा, उसातलं काम आता राहू दे, आपण आता जाऊ फिरायला दोघे जण. मग शिमला बिमलाला आई आई का तू? अहो ते उत्सवाच्या भरात झालं. नाही अरे आई, लागलं का तुम्हाला? गप्प बस आता, लय लय साधं करतेस ग. आई का? आई 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 तुम्हाला फिरायला नाही जाता येणार आई. आई खूप फेमस होणार ना, मग लोक ओळखणार आईंना, मग आईंच्या मागे मागे येणार, आईंना त्रास देणार. मॅडम एक फोटो, मॅडम एक फोटो. लोक ओळखणार, हीच ती बिचारी सासू. एवढं शरीरांमध्ये एवढं होतोय. मग लय पैसे कमवणार आई. करूया मग आपण सुरू करायचं. काय करायचं पण? आपण हे तू हे करत होती ना, पोछा हा, करायला घेते मग. पुसत होती. चालेल मी मग करू आपण, ना? आईंना त्याला आधी पुसायला देऊ. आईना देऊ. हा, आईंना देऊया. तू आई फेकून मारशील वय. कशा हसतायत बघा ना. रील्स बघतायत रील्स बघतायत. लक्ष नाही कशात, बाकी फक्त फोन मध्ये कधीपासून बघतायत माहितीये का? हा काय? एवढा मन लावून संसार केला असता तर मामांजींना उसात जाऊन संसार करायला लागला नसता. जिभेला हाड तुझ्या तोंडावर बोल त्यांच्या. नाही नाही, मोबाईल कोणती तोंडात. तुमच्याशी बोलले फक्त. थांबा. एक मिनिट लक्ष नाही, लक्ष नाही. काही अगं थांबा ना. मार खाशीन. येते चिटकीने सारखे. अरे नाही कळलं, नाही कळलं. कसा आवाज लय बघ तोंडात, खूप तोंडात. काय ताई घाबरले ना? अहो आई, आम्ही कवा धरणं तुमच्याकडे बघतोय, तुमचं लक्ष नाही आमच्याकडे. काय बघता मोबाईल मध्ये? काय नाही नाही, काय नाही, काय नाही. हाय गो बाया, अगं या डबड्यामध्ये एवढ्या रीला कुठनं येतात ग? बया काय काय करतात बया लोक. हे 0 मिनिटात छुप करून कपडं काय बदलतात, काय एकमेकांना शिव्या घालतात, काय ते ठुस 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 वर नाचतात काय. नवरा असा बायको समोर असा मान खाली घालून उभा काय राहतो. बया कुठं एवढा वेळ कुठं असतो लोकांना. लय भारी, मला लय आवडलं हे. आई अहो, तुम्हालाच काय अख्ख्या जगाला आवडत आहे हे माहितीये का? लोक पैसे कमवतात त्याच्यावर. हे बघू बघू पैसे कमवतात तू. आई काय बघून नाही पैसे मिळत, ते जे रील करतात ना त्यांना पैसे मिळतात. ही बया ही कपडा बदलती, ह्याला हिला पैसे मिळतात होय. मग कपडं का नाही घालत मग? आई अहो, ते त्यांना जसं ज्यांना ज्यांना जे जे आवडतं ना, ज्यांच्या ज्यांच्या जी कला आहे ना, ते ते त्याप्रमाणे करतात आई. पण आई साधं काम नाही हे, लय पैसे भेटत यात. खरं काय? ते लोकांनी पार बंगले बांधले, गाड्या घेतल्या माहितीये हो का? मग? याच्यावर रिलावं पैसे माझ्या कमवून. आई, माझ्या आईच्या शेजारी 2-3 मुली राहतात ना, त्या पण रील्स करतात. हा ना? दर महिन्याला ताई 50,000 70,000चा चेक येतो त्यांना. ऐकलं का? खरं का? मग 50 आणि 70,000 होय. पैसा याच्यात. हाय, लय भारीच आहे मग. अगं ते मग ते हास्य जत्रा मधला तो पांढऱ्या केसाचा म्हातारा आहे काय, तो स्वतः शिकवतो आणि त्याच्याच रीला करतो व्हायरल. त्याला पण पैसे मिळत असतील काय गं? भेटत असतील, आपल्याला काय माहिती. उगा करीतात आणि उगा टाकीतात. म्या काय असं असं काय लय भारी करते. पण आई ते तर आहेच, पण त्याच कार्यक्रमातली एक नटी आहे ना, ते लग्न झाल्यापासून तिचा नवरा एक युट्यूब चॅनल चालू केले त्यांनी. ते कलाकारांना रेसॉर्टवर घेऊन जातात, फुकतात त्यांच्यात नवीन. आई आई नाही नाही, दुसऱ्यांचं नाही बोलायचं इथं अजिबात. दुसरे मरणाचे पैसे कमवतात, आपण कधी कमवायचे? आपण पण कमवायचे की आपण कसे तुम्ही करा ना काहीतरी. काय इथं चकाट्या पिटता, तुम्ही करा ना काहीतरी. व्हायचे ते आम्ही
आम्ही करायचं का कल्याण झालंय का काम आमची सोप्यातली म्हातारी उठन आणि आम्हाला मदत करन तर आम्हाला वेळ भेटन ना मी जीप काढून सोप्याला बांधी ना नाही आई आई दादाचं बोलू नको पायाजवळ आहेस लक्षात असू दे मस्करी केली. चांगल्याचं सांगते तुम्हाला अहो, आई ते सोपं आहे का हो हे सोपं नाही त्याला ऍक्टिंग यावी लागती उचलली जेब लावली टाळायला असं नसतंय ते ऍक्टिंग कराय मग. मग तुम्हाला नाही जमायचं मला जमल ते म्हणजे अगं काय अगं मी मायच्या पोटात होते ना तेव्हा माझी माय बसली होती एखाद्या अंगणात हं. आणि तिच्यावर पडली होती बहुरुपयाची सावली तेव्हापासून माझ्या अंगात कला अशी माझी माय म्हणायची काय सांगताय आई खरं खरं मग येऊ दे ना तुमच्या अंगातले किडे बाहेर काय म्हणले कला 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 ग बाई माझं पप्पा. कलेचा किडा आई हा. असं म्हणायचं तुझ्या अंगात किती किडे आहेत ते मला माहिती आहेत रंग बदलणारी सरडा कुठली बाई, मला सरडा म्हणाल्या आई मी काय अशी सोप्याची मागून येते तुम्ही अशी मान मागे वळून बघते काय तुमच्याकडे आई आता नाटकी करू नकोस हा तोंडात तंबाखू कोंबीन गरा गरा फिरवीन तुला कुठली काढणार? कुठली? किती चाच करत काय म्हणजे याला काय अर्थ आहे का कशी करते मग ती ती करते ती आम्हाला छान वाटत तुमच्यावर मजा करायला आई गाडी कुठली? भांडी करशील ना तू पण लय करतीस एवढं करायची नाही गरज तर नाही. तंबाखू बोलल्यावर नाचवणार आई तर ते तुम्ही काहीतरी सांगत होते कलेचं बहुरुप्याचं नाही ते- तर तुमच्यात कुठली कला होती बा बारकी होते ना तेव्हा मग आपलम चपलम वरती डान्स आणला होता त्याच्यावर अयो मग लोकांनी चपलम फेकून नाही मारल्या तुमच्या म्हणून तुम्हाला काय सांगत नाही मी गंमत करतोय ना आई काय करायचं काय नका करू हे तुम्ही. असं आहे तुमचं आपण आई सोबत अशी गंमत नाही का करत करतो. एवढं लगेच वाईट वाटत होतं आई. ऐकत खरं मग आई तुम्हाला मग काय म्हणताय तुम्ही रील करणार का तुम्हाला नाही जमायचं तर मग मी करेन की काय करणार मग तुम्ही डान्स करणार पण आई तुमचा डान्स कोण बघन तुम्ही डान्स नका करू का ग अहो नवरा बायको कपल लागत यात तुम्ही इथं मामांजी उसात कसं काय काय उगाच बोलू. अहो तसं नाही म्हणजे काहीतरी जुळलं पाहिजे ना, काहीतरी वेगळं करूया म्हणजे लोक बघतील नाही का ग वेगळं करूया ना काहीतरी वेगळं आपण हे करूया ना काय 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 मी तुम्हाला दोघी नाच वरून दाना 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 बुक्क्या हाणते आणि तुमच्या बसक्या नाकावर मुटके मारते ते करूया काय असलं famous होईल, लोकांना आवडेल बघा नाही आई आपण म्हणजे आयडिया चांगली आहे तुमची पण पारंपरिक आहे म्हणजे डेली सोप मध्ये हेच करतात सासवा सुनांचा जाच करतात हा. मला आवडली आयडिया फक्त आपण उलट करू मग आपण काय करू का सुनांना वाटत बुवा का सासवांचा जाच करावा नाही का तुम्हाला वाटतं असं? नाही हो. काय आम्ही तुमच्या लेकी सारखे आहे आई. बोल, बोल. आई आम्ही लेकी अगं, हळू ग लांब उभी राहा तिथं आम्ही लेकीच आम्ही सुना नाहीच तुमच्या तुम्ही आम्हाला लेकींसारखं बोल, बोल, वागवता तर त्याच्या सुना असतात ना त्यांना वाटत सासूचा जाच करावं पण काही करता येत नाही आपण नेमकं तेच करायचं आपण त्याचा व्हिडिओ करायचा आणि मग सोशल मीडिया फेमस करून टाकायचा लय व्हायरल होऊ आपण आवडली आयडिया भारी आयडिया मला खूप आवडली आई सगळ्यांना असं वाटेल की बाई किती बिचारी बाई आहे किती सुना छळतात मग तुमची दया येणार आई मग तुम्हाला खूप लाईक्स मिळणार मग तुमचे जे रील्स असतील ना ते लोक शेअर करणार आणि खूप फेमस होणार आई तुम्हाला खूप पैसे मिळणार आई 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 एवढे पैसे मिळाल्यावर तुम्ही काय करणार आई हा काय करणार नाही म्हणजे तसा काही विचार नाही केलाय हा? माझा ताटगडी बसलाय ना तिथं उसामध्ये त्यानं म्हणून आता का बस झालं बाबा उसातलं काम आता राहू दे आपण आता जाऊ फिरायला दोघे जण मग शिमला बिमलाला काय कर आई आई आहे का ग तू अहो ते उत्सवाच्या भरात झालं नाही घरी आई लागलं का तुम्हाला ग बस आता लय लय साधं करतेस ग आई का आई 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 तुम्हाला फिरायला नाही जाता येणार आई आई खूप फेमस होणार ना मग लोक ओळखणार आईंना मग आईंच्या मागे मागे येणार आईंना त्रास देणार मॅडम एक फोटो लोक ओळखणार हीच ती बिचारी सासू. एवढं शरीरांमध्ये एवढं होतोय मग लय पैसे कमवणार आहे करूया मग आपण सुरू करायचं काय करायचं पण आपण हे हा तू हे करत होती ना पोछा करत हा, होती. करायला घेते आधी मग. पुसत होती. चालेल मी मग करू आपण, ना? हा, आईंना त्याला आधी पुसायला आई- देऊ आई ना देऊ हा आईंना देऊया तू आई फेकून मारशील वय मी आई सॉरी आई ती तसं नाही करत ते आता ती प्रॅक्टिस करती
सून जाच करणार ना तुम्ही अगं बाई, असं करायचं कळलं खोटं एवढा फेकून बिकून मारणार आहे नाही, आई आम्ही खोटं खोटं करणार तुम्ही खरं खरं करायचं असं मुद्दाम नाही नाही, आम्ही लेकी आहेत. लांब हो ग लय साधं करतीस तू चल ये पटकन काय ते व्हिडिओ कर ठीक आहे मी व्हिडिओ करते. व्हिडिओ कर हा इथंच करू काय ग इथंच करायचं. अशी अशी आधी पुसू काय पप्पांनी केली होती का रम्ये, अहो म्हणजे असं नाही करायचं आई असं जरा बाई माणसाच्या जातीने कसं असं वाकायचं अशी 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 माहितीये अशी नादी पुसायची माहितीये मला तसं 35 वर्ष करायचं. संसार केलाय मी हा. शिकवती चल कर काय पटकन आणि म्हणा हे हॅलो गाईज हा आई ये सुरू देखो. मी असं केलं की सुरू करा आई. हा. रेडी का? काय म्हणायचं ग ते हेलो गाइस ये सुना लोग मेरा जांच कर रही है हेलो गाइस आई. हेलो गाइस ये सुना लो को देखो मेरा बहुत जांच कर रही है मैं घर पे अकेली है अबे ए बूढ़ी औरत ये ले पोछा मार चल मारती है देखो कहीं बोलती आएगा बादली कौन लेगा हड़ू कर ग जरा हाँ, देखो कैसे बोलती है अकेले सासू को करने बोलते आगा आएगा अरे बूढ़ी औरत थोड़ा वाको वाको हाँ, उस अंग में देखो उस अंग में कितना चिपचिपपना है करते हो अगर वाको वाको इस अंग में देखो कितना चिपचिपपना है करते आगा अरे आई 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 वाको एवढीच झालीस काय आई आई काय करता आई? आई झालं का इतकं चांगलं रील झालं होतं सगळं घालवलं आई तुम्ही. झालं का असं नव्हतं आई उलट करायचं 2 मिलियन व्ह्यूज घालवलेत तुम्ही. अरे ढोंगणानं धक्का मारते सासूला आई असंच होतं ना आपलं रील त्या आम्ही तुम्हाला त्रास देणार आणि तुम्ही अशा गरीब बिचाऱ्या वाटायला पाहिजे ना असं का केलं आई? ह्याच्यातले दमाय होतं ग बसून काय काम असेल तर सांग ग. बर मग सोपं करूया ऐका माझं काहीच काम नाही का बसा तुम्ही ऐका, ऐका. 7-12 तुमच्या नावाने ना सोप्याचा बस लांब होती तर जीभ दिली म्हणून काय बोलायचं ऐका आई ऐका माझं आपल्याला रिलांमध्ये पैसे कमवायचे हे आपण काहीच नको करू आपण दुसरं करू आम्ही काय करतो तुमचा व्हिडिओ चालू करतो आणि तुम्ही मला असं बोला हेलो गाइस मैं जब छोटी थी तब एक आदमी ने मेरे से शादी मनाई और वो मेरे को मुंबई में लेके आया 2 बच्चे पैदा किए और बाद में वो ऊस में जाके बैठा ऊस में उसने माती खाई और अभी वो मुझसे बात भी नहीं करता ठुपोन बोलता है मेरा पती नालायक है मेरे साथ इधर रहता हीच नाहीये असं सगळं बोला. काय ग तू तुझा आपलं काही बोलता आई लोकांना तुमची दया यायला पाहिजे ना आई. हे असलं सांगायचं खोटं नाटक आहे नवऱ्याच्या बद्दल आता रील मध्ये पैसे कमवायचे तर करा मी नाही बाई असलं काय सांगणार माझ्या नवऱ्याबद्दल आमचं काय आमचं आहे ते आमचं आम्हाला माहिती मला नाही दुसऱ्यांना सांगायचं काय ते हाय ते तिकडं उसामध्ये तर मग काय झालं उसामध्ये असली तरी आमचं प्रेम आहे एकमेकांवरती आम्ही कुणाला दाखवाय नाही बसले इकडं येत नाही तिथं कधी तर ठीक आहे आमचं ते लांब डिस्टन्स सुरू आहे लांब डिस्टन्स असू दे आमचं आहे ते नाही लोकांना त्याचं खोटं नाटक बोलून पैसे नाही कमवायचे मला आग लागू त्या रिलांना अंगाशी आम्हाला तेच सांगायचं होतं पण तुम्हीच म्हणत होतात का रीला करून पैसे कमवू नाही असं सांगायचं व्हय लोकांना रिला करायच्या बरं, राहिलं राहू दे नका कमवू पैसे मला काय यांना काय सुचतं काय करत बसत हे बघा 100 वर्षांशी मामाजींचा फोन आला हॅलो मामांजी हॅलो बेटा कशी आहे बेटा तू हा आम्ही बरे आहे मामांजी तुम्ही बरे आहे का अरे मस्त आहे मी आणि तो सरडा कसा आहे मामांजींना कळतं नेहमी कळतं मन कवडे मी बरी आहे मामांजी. हा. मामांजी कुठे आहे तुम्ही आम्ही वावरात आहे बेटा हा काय म्हणतोय ऊस मग यंदा अरे यंदा असा 7 पेराचा आलेला आहे सणसणीत आलेला आहे ऊस. अयो निघाच तशी राखीतो आपण मग पण तुम्ही फोन कायला केला हा अगं मी तुला ते तुझं व्हॉट्सअप आहे ना त्याच्यावर बघ एक पाठवेले आणि ते जरा बघ बरं कसं आहे ती काय हिथं मी युट्यूब चॅनल सुरू करेले हा त्याच्यावर मी माझ्या युट्यूब चॅनल ते सबस्क्राईब काय ते म्हणते ते करा बर का सबस्क्राईब हा ते करा पटापटा हा तुमच्या सगळ्यांना सांगा ते करायला काय माझ्या युट्यूबचं ना काय नाव आहे माहितीये का काय हॅशटॅग
उसातला मामांजी. आणि मी त्याच्यावर नाही तर वेगवेगळे कार्यक्रम करू राहिलो. हा का काय काय हा इन्फो एंटरटेनमेंट म्हणजे कसं आहे बर का बेटा, सुरुवातीला काय आहे, जे आमच्या ऊसातले बायकां मी आमचा एक डान्स असतो. आता मी पहिलं ते ठुस वर करेल हा, आणि मग एकदा लोक पकड मध्ये आली की मग त्यांना वावरातल्या गोष्टी सांगितलो मी की बाबा ऊसाची निगा कशी राखायची, ऊस चांगला 5-7 पेराचा कसा आणायचा, मग तो ट्रॅक्टरवर कसा टाकायचा, त्याला कारखान्यात कसं पोहोचवायचं, फॉरेनला कसं, सगळी माहिती आहे शेतकऱ्यांची. आणि मग शेवटी माझा पुन्हा बायकांबरोबरचा डान्स आहे. हा, म्हणजे मध्ये मध्ये टाकत राहतो हे येणारे लोक म्हणून. टिकून राहते हा, मग लोक टिकत येत म्हणजे पहिल्या डान्सला येते आणि शेवटच्या डान्स साठी टिकत असं करेल ते. हा. म्हणजे आम्ही आईंना पण सांगत होतो, मस्त रीला बनवू नाही का, ऐकतीच नाही तर आणि ते का थोडं का झालं रीला बनवी. बघा बोला त्यांच्याशी. हॅलो धनी, वनी बोलते. ऐका ना, मला पण घेऊन जा ना तिकडं गावाकडं, मग मी पण तुमच्या बरोबर हिला आणीन तिकडं. ठेव फोन. ऐका ना धनी, घेऊन जा ना. फोन ठेव. दुसऱ्याच्या बायकांबरोबर तुम्हाला नाचाय मजा येते, मला घेऊन जा ना. एकटं तर घेऊन जा इकडे मग. वा 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 वा, रील्स हा अतिशय आत्ताचा विषय निवडलात. फुल टू एंटरटेनिंग परफॉर्मन्स, मजा आली. प्रसाद थांब जरा. रील बघ. हा रील्स नाही नाही, मी हे करत होतो, सबरस करत होतो. हॅशटॅग उसातल्या मामांजींचा यूट्यूब चॅनल महत्वाचा आहे, म्हणजे रंजक. त्याच्यावर मला कॉन्सेप्ट खूप आवडली. म्हणजे ही नाही त्यांची की आधी एक बायकांचा डान्स आणि मग सगळी शेतीची माहिती, मग परत बायकांचा डान्स. सो ते जे पहिल्या आणि शेवटच्या डान्ससाठी थांबणारे लोक आहेत त्यातला मी पण. चांगला होता विषय. आणि रील्स आपण नको बोलूया, आपण करूया रील्स. मज्जा येते रील्स करून, खूप मजा येते. पण या सिरीज मधले या सासूला वाटावं की आपण रील्स करावं, हे फार इंटरेस्टिंग फॅक्टर होता. आणि त्यातल्या तुमच्या दोघींच्या संकल्पना पण फार इंटरेस्टिंग होत्या, मजा आली. सई. क्यूट परफॉर्मन्स होता. मी सबस्क्राईब करणार आहे चॅनलला मामांजींच्या, कारण मला पण कन्सेप्ट फार आवडली. आणि मामाजी म्हणजे नुसतंच धागडधिंगा नाही आहे बरं का, त्याच्यातून ते माहिती पण देणार आहेत ऊसाची. सो तीही आयडिया मला आवडली. ऊस एक्सपोर्ट करायच्या पण काही आयडियाज मामांजींनी दिल्या, तीही आयडिया आवडली. आणि सरडा आजचा खूपच भारी होता, मजा आली. येस, खूप मजा आली. थँक्यू गर्ल्स. मंडळी, हास्याचं हे आरोग्य शिबिर असं चालू राहणार आहे, परंतु आजच्या भागात इथे वेळ झाली आहे तुम्हाला रामराम म्हणण्याची. भेटूया पुढील भागात. तुम्ही बघायला विसरू नका तुमचा लाडका कार्यक्रम, ज्याचं नाव आहे तुमच्या टेन्शनवरची मात्रा, महाराष्ट्राची हास्य जत्रा, नवा सीझन, हसण्याचं कॉमन रिझन.